चला वाजवा गोळ्या 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 जत्रेला याच जत्रेला या. सर्व युवकांनी रक्तदान केलेलं आहे. अजितदादा स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही माझा पहिला व्लॉग नक्कीच बघितला असेल. जर नसेल बघितला तर गो बॅक अँड वॉच माय फर्स्ट व्लॉग. असं लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तर त्या व्लॉगमध्ये खूपच बॅकग्राऊंड नॉईज आणि जरा हार्श व्हॉइस येत आहे. तो जरा माईकचा इश्यू आहे. तर मी आता विदाऊट माईक शूट करत आहे. लेट्स सी कसं शूट होतं. व मला फीडबॅक पण आले की तू कसं चांगला व्लॉग बनवू शकतो, या तू काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. तर मी ती नक्की अंमलात आणेल. व आजच्या व्लॉगचं म्हणायचं म्हणजे तर तुम्हाला बॅकग्राऊंडवरून दिसत असेल की मी माझ्या गावाकडे आलो आहे. तर आज माझ्या गावाची यात्रा आहे. आमच्या गावाचं ग्रामदैवत हे हनुमान असून आज त्यांचा जन्मोत्सव आहे. पण ह्या वर्षी जरा यात्रा ही साध्या पद्धतीने होणार आहे. माझं गाव जे की वानेवाडी हे बारामती तालुक्यात येतं. व अजितदादांच्या जाण्यामुळे आमच्या गावाने असं ठरवलं आहे की जरा साध्या पद्धतीने यात्रा व्हावी. पण दरवर्षी जरा जरा यात्रेत भरपूर कार्यक्रम असतात. छबिना असतो, सप्ताह असतो, काल्याचं कीर्तन असतं व विविध सांस्कृतिक कार्यक्रम पण असतात. तर लेट्स सी आजचा जन्मोत्सव कसा आहे. अ, तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड व्हॉईस पण येत असेल की नक्की माहीत नाही मला येतोय की नाही, की जरा आरतीचा, श्लोकचा किंवा भजनाचा. लेट्स सी हाऊ हाऊ इज द डे टुडे. तर आत्ता मी देवळापाशी आलो आहे. तर हे आमच्या गावचं हनुमानाचं मंदिर आणि आत्ता आरती चालू आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. थांब, मी तिकडून येतो. असं स्क्रिप्टेड वाटते काय तुला लाज वाटते? नाही काय थांब ना. स्क्रिप्टेड नाही. चल तिकडून येऊ. नमस्ते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आता मी मंदिराच्या आतमध्ये आलो आहे. चला आता थोडा देवाचा आशीर्वाद घेऊया, नमस्कार करूया, पाया पडूया. आता ब्लॉग फेमस करायचा आहे. फेमस करायचा व्हिडिओ. लक्षात ठेवा. गाईज, तर गावाची यात्रा असल्यामुळे आमच्या वाड्यातली जरा पोरं लवकर उठून भेटून आवरून बिरून, नाही तर दररोज आपले 8-8 वाजता झोपत असतात. तर त्यांचं जरा बघूया, आता इंट्रोडक्शन वगैरे देऊया, काय म्हणतात बघू व्लॉगमध्ये आपल्या. भावांना होती गावाची यात्रा, पण गावाची यात्रा झालीच नाहीये. आता खूप वाईट वाटत आहे आम्हाला. आम्ही पैसे घेऊन गेलो होतो. सांगायचं त्यांना. ते सांगत होतो आम्ही. नाव सांग की तुझं. माझं नाव हिमांशु सतीश जगताप आहे. कितवीत आहे? मी आज सध्या आता 9वीत गेलेलो आहे. हो, एकदम कुर्ता बिरता बघा, एकदम टाईट घालून आला, एकदम पॉलिटिशियन टाईप. धन्यवाद. हा कीर्तिराज फ्रॉम दी कराड. KG 302. माझं नाव कीर्तिराज विक्रम जगताप. मी कराडात राहतो. हसतोय लय. हा देवराज. माझं नाव देवराज जगताप. यात आत्ताच 10वी झाली आणि बघा मोबाईल वापरतोय लय. मोबाईल ह्याचा चॅनल. हा माझा चॅनल आहे गाईज, प्लीज सबस्क्राईब करा. जरा अंधारात जरा ब्राईटनेस वाढव ना. मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. हा ब्राईटनेस. आणि हा बघा, तुम्हाला असं वाटेल हा फॉरेन वर आलाय, पण असं नाही, हा इथंच राहतो. अमेरिका. माय नेम इज समरजित राहुल जगताप. Oh. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? But your accent look like you are from India only. Yes. Yes. So better you improve your accent. Yes, of course. Okay. हमारा KG 302 पर जा रहा है. हे तिघ कट्टा कट्टा रे. भाव आहेत, हे तिघ Brothers. ब्रदर्स. ओके, बाय करा गाईज. Bye. तो गाईज, तर तुम्हाला हा क्यूट डॉग आमच्या यात्रेत, जो की आमचा पाहुणा आहे, दिसत आहे, खूप भुकत आहे, अग्रेसिव्ह आहे, अग्रेसिव्ह. बाय 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 बाय. तर आज गावात रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. तर त्याचा आता शुभारंभ होत आहे. टाळ्या. तर हा कार्यक्रम हनुमान जन्मोत्सवानिमित्त व स्वर्गीय अजितदादांच्या स्मरणार्थ आयोजित केला गेला आहे.
तर ज्यांनी रक्तदान केलं आहे त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटतं रक्तदान करून व त्यांचं काय मत आहे रक्तदान शी बद्दल. एकंदरीतच गावोगावात रक्तदान शिबिर आयोजित केलेले पाहिजेत. आमच्या पण गावात आयोजित केलेलं आहे. आज या ठिकाणी यात्रेनिमित्त अजितदादांच्या स्मरणार्थ रक्तदान आयोजित केलंय. काय नाही, अतिशय छान वाटलं, पहिल्यांदाच केलं. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. सातसवाद ग्रुप गेले 10 वर्ष सामाजिक काम करत असतो. आज सोमेश्वर परिसरातील सर्व युवकांनी रक्तदान केलेलं आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. नमस्ते. हॅलो, तर मी व्हॅलिड नाही वाटत. वेट लागते 50 kg. तर लेट्स माझं 50 kg वेट आहे का? होय, चालू आहे का? चालू आहे का ही? हो, चालेल. किती वेट लागतं? 50 आहे. माझं 45 आहे. नाही ना? अनफॉर्च्युनेटली मी ब्लड डोनेट नाही करू शकत. सो सॉरी, बट जेव्हा पण मला भेटेल ब्लड डोनेट करायला, म्हणजे मी व्हॅलिड असेल किंवा वेट कॅटेगरी माझी बसेल, तर मी नक्की ब्लड डोनेट करेल. आणि तुम्ही पण करायला पाहिजे ब्लड डोनेट. गाईज, वेलकम बॅक टू माय होम. तर आज यात्रेनिमित्त, हनुमान जयंती उत्सव निमित्त पुरणपोळीचा बेत आहे घरी. तर सध्या तरी पुरणपोळीचा बेत चाललाय. एवढ्या पुरणपोळ्या झाल्यात. नंतर आता ताट दाखवतो मी तुम्हाला झाल्यावर. आणि सध्या सिलेंडरचा पण लय इश्यू आहे, त्यामुळं चुलीवरचं चविष्ट लागणार. लोक घ्या, तुम्ही पण खावा एखादा घास. A few moments later. तर सगळं जेवण वगैरे बनवून झालं आहे. तर पहिला मान हनुमंतरायांचा. तर आपण त्यांना निवेद दाखवूया. चला. तर हे आमचं मंदिर. हॅलो गाईज, तर जेवण वगैरे सर्व तयार झालं आहे. ताट वगैरे वाटलंय. तर पोळी तूप टाकणं खूप मॅन्डेटरी आहे. चल आपण तूप टाकूया, चविष्ट. आणि इकडं विश्वजित खातोय. पण मॅन्डेटरी आहे. येस, चला. तर चला टेस्ट करून बघूया. जास्त करून मी पुरणपोळी आमटी बरंच प्रेफर करतो, मस्त लागते. मोबाईल गँग दुपार झाली आहे. तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गोवा खाणं खूप जरुरी आहे. तर बघा इथं गोवेवाले भैया आले आहे. काय करू शकत गोवेवाले पॅन कार्डचा नाही आणि इथं आमची नववाडा गँग पण आली आहे. पुणेरी नववाडा गँग. पुण्यात राहतात हे लोक. मी पण पुण्यातच राहतो. हे स्पॉन्सर करणार आहेत आजचा गोवा. आणि तुला यायचं होतं ना व्हिडिओत. गोवा इज रेडी. चेस गाईज. इथं जवळ ये ना. हाय गाईज, या गोळा खायला. कसा आहे गोवा? छान आहे, चांगला आहे तुझ्यासारखं चांगलं. थँक्यू. हे आमच्या गोळेवाले फेमस काका आहेत. यांच्याकडचा बर्फ, यांच्याकडचे कलर्स, यांच्याकडचे फ्लेवर्स सगळंच आम्हाला आवडतं. खातो यांचा गोळा बेस्ट आहे. चला वाजवा. गोया गोया गोया. या या या. हॅलो गाईज, तर हा माझ्या मागं माणूस दिसतोय तो सार्थक आहे, जो की आत्ताच पुण्याहून आलाय. गावची यात्रा आहे, तरीपर्यंत तो खूप लेट झाला आहे. तर तुमचं स्वागत आहे आमच्या गावात. आमच्या गावात लक्ष द्या. बरं, ते जाऊन द्या. आता उद्या माझ्या सबस्क्रायबर्सला, माझ्या फॅन्सला ही बघा. आता ही कोणतं नवीन नाही, तुम्ही बघतालच मागच्या ह्याच्यात. आसावरी प्लीज डू प्रॉपरली. येस येस येस. लवकरच आम्ही ॲश सलून ओपन करूया पुणे बानेरमध्ये. तर लगेच तुम्हाला तिथं लोकेशन. तर गाईज, उद्या आमची यात्रा आहे, म्हणजेच की मटणाची यात्रा आहे. तर त्यासाठीच आम्ही थोडं दुकानातून सामान म्हणजे राईस, मसाला वगैरे आणायला चालू आहे. तर माझ्याबरोबर सार्थक आणि विश्वजित पण आहे. तर ते मला मदत करतील थोडं सामान उचलायला घ्यायला. लेट्स सी काय काय घेतोय आम्ही ते. तर चला दुकानात खरेदी करूया थोडीशी उद्याच्या मटणाची, चिकनाची.
तर ही यात्रा म्हणजे मटन चिकन म्हणजे राईसला इम्पॉर्टंट. तर राईस कुठला राईस घ्यायचा आहे आपल्याला? फोन करून विचारायचं. गावकरी. माझ्या मोबाईलमध्ये मी नोट्स लिहून ठेवल्यात. तुला नाही गावकरी नाही घ्यायचं. हो, गावकरी 5 किलो आणि बासमती 2 किलो आहे. धर मी बघितलं. बरं तरी फोन कर मग. हो का, काय तुम्ही नोट्स लिहून ठेवल्यात काय काय घ्यायचं आहे ते. ही घ्यायचं आहे बासमती दावत 2 kg. गायज बिर्याणी म्हणलं की बासमती आलीच, गरजेची आहे. गावकरी सार्थक तू काय घेतोय पण? बिस्किट घेऊ का बिस्किट? आणि गावकरी पण लागतो आम्हाला डेलीला. मसाला घ्यायचा आहे मसाला. इथे सार्थक मसाला शोध की. मटन आहे रे. जत्रा म्हणलं मटन आलं. मटन चिकन बिकन नाही. मीठ 10 वाला 2 घे. 2 घरी पण आहे ऑलरेडी पण घे. चला मटन मसाला. दही वगैरे पण घ्यायचंय पण ते आम्ही दुसऱ्या दुकानातून घेतो. बघूया. चालेल. हाय गाय, जत्रा म्हणल्यावर पाहुणे येणार. मग ताट डिशा बिशा धुवायला लय ताप पडतो आयांना. त्यामुळेच आमच्या घरची जरा प्रथा आहे की आम्ही ताट बिट नाही वापरत. तर आम्ही घेतोय आता पत्रवळ्या आणि ग्लास वगैरे. कशाला घासाघाशी करा सारखी सारखी. तर पत्रवळ्याची क्वालिटी दाखवा जरा. खूप क्वालिटी आपल्याकडे. तशी आम्ही चांगली क्वालिटी यूज करणार गाईज. आम्ही चांगली क्वालिटी यूज करणार पाहुण्यांसाठी. पाहुणे तुम्ही पण बघून घ्या. चांगली क्वालिटीच देणार. दुर्गण नको आहे. एवढी पण इज्जत नाही घालवायची पाहुण्यांसमोर. ओके चालेल. जरा वाट्या वापरूया. ही जर चांगल्या क्वालिटीची ही घे. हा घेतली. आणि आपले ग्लास पण घ्यायचेत पाणी प्यायला. चला मागे चला. द्रोण नको, वाट्या. आता उन्हाळ्या म्हणलं थोड्या पाहुण्यांना रसना बिसना पण देऊया. नाही तर पाहुणे म्हणतील काय आलोय डायरेक्ट जेवाय बसवलंय. तसं नाही, आम्ही रसना देणार आहे उद्या. झालाय तर तुमच्यासाठी आमंत्रण देतोय मी. जत्रेला याच, जत्रेला याच. उद्या नक्की या जत्रेला वाणीवाडी गाव. चला जाऊया. बाय बाय. किती झाले? 712 झाले. लेट झाले राव. पाहुणे काय परवडत नाहीत आपल्याला. 712. ओके. तर गाईज छबिना सुरू झाला आहे. पण तुम्हाला मी मागेच सांगितलं की यावर्षी सर्वच कार्यक्रम जरा साध्या पद्धतीने करणार आहोत. कारण स्वर्गीय अजितदादांच्या जाण्यामुळे गावाने असा निर्णय घेतला आहे. तर चला जरा छबिनाचे दृश्य मी तुम्हाला दाखवतो. तर हे आमचे बाबा गेली 40 वर्ष झालं देवाची सेवा करतात. आज त्यांचं वय 80 असून सुद्धा तसाच जोश बरकरार आहे. तर आरतीने हा व्लॉग आपण संपन्न करूया. आजचा दिवस एंड करूया. बाय.